बालपणीचा काळ सुखाचा असं म्हटलेलं आहेच. आपण हळूहळू मोठे होतो, संसारात येतो, मग अनेक व्याप मागे लागतात, नोकरी करायला लागतो, अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात. माणूस सुखात असतो, दुःखात असतो. या सगळ्या वेळेला कधी ना कधी त्याला आपल्याला स्वतःची शाळा मात्र नक्कीच आठवत असते. ती शाळा, त्या शाळेतला भरलेला वर्ग, आणि मग अचानक वाजलेली बेल, ती घंटा, आणि झालेली मधली सुट्टी, आणि मधल्या सुट्टीतले ते सवंगडी, आणि ती धमाल आपल्याला आठवते. तीच धमाल पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन येतो आहे एक आमचा डॉक्टर मित्र सुरेल गळ्याचा. जोरदार टाळ्यांनी स्वागत तर करा, तुम्हाला कळेल. डॉक्टर सलील कुलकर्णी. तुमच्यासाठी मधल्या सुट्टीचं हे शीर्षक मी पहिल्यांदा लाईव्ह सादर करतोय आणि खात्री आहे की तुम्हाला ते गाणं आपलं वाटेल. कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी. किती रंग त्यांचे किती गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्याना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी. पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते. उतरून ओझे वयाचे चला रे पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये अल्याड घे तुला हवीच मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. वा सलील. मधली सुट्टी हा आपल्या सगळ्यांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय. कारण नंतर काय मोठेपणी माणूस क्रिकेट खेळेल, ॲक्टिंग करेल, नाहीतर कुली होईल, नाहीतर भाजी विकेल, पण तो लहानपणी गोडच असतो. सगळी मुलं लहानपणी खूप गोड असतात आणि आपलं बालपण कुठेतरी हरवून जातं. एखाद दिवशी आपल्याला एकदम काहीतरी आवडताना प्रगती पुस्तक दिसतं, शाळेतला फोटो दिसतो आणि हे सगळं एकदम डोळ्यासमोर येतं. तर हा माझं बालपण, आपलं बालपण, सगळ्यांचं बालपण शोधायचा प्रयत्न आहे. आत्ताच्या लहान मुलांचं भावविश्व जाणून घ्यायचा प्रयत्न आहे. आणि दर शुक्रवारी रात्री 9:30 वाजता मी रसिकांना भेटणारे, एका वेगळ्या शहरात एका वेगळ्या शाळेत मुलांशी गप्पा मारणारे आणि आपल्या कुठल्या तरी मित्राचं मैत्रिणीचं बालपणही त्याला परत देणार आहे. ह्या कार्यक्रमात काय होणार याची उत्सुकता आहेच. माझी एक इच्छा आहे सलील, तुला असं आल्यानंतर मी सोडणार नाही. किमान 2 ओळी तरी करूनच्या झाल्या पाहिजेत. इतकं छान वाटलं जितू की तू मला माझं गाणं गायला सांगितलं असतंस तर मला इतका आनंद झाला नसता. पण हे माझ्या मुलांनी गायलेलं गाणं आहे, ते गायची फरमाईश त्यांनी केली आणि बापाला मुलांनी गायलेल्या गाण्याची फरमाईश यावी याच्यासारखा दुसरा आनंद नाही. ही छोट्या मुलांनी, आत्ताच्या काळातल्या छोट्या मुलांनी आई वडिलांसाठी गायलेली अंगाई आहे. थोडीशी ऐकवतो. करून करून काळजी माझी करून करून लाड, करून करून काळजी माझी करून करून लाड. दमलात तुम्ही आई बाबा झोपा जरा गाढ. वागणार नाही वाईट साईट राखीन तुमचं नाव. माझे आई बाबा म्हणून ओळखेल तुम्हा गाव. लवकर लवकर शिकीन आणि लवकर मोठा होईन. बाबासारखे ऑफिसातून पैसे घेऊन येईन. वणवण करतो बाबा त्याचे कमी होईल काम. दमला तोही त्याला आता मिळू दे आराम. ना 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 ना.
भाजी आणीन आईसाठी लॉन्ड्री मध्ये जाईन, दोघांनाही फिरायला गाडीमधून नेईन. आई म्हणेल हेच का ते कार्ट माझं द्वाड, दमला तुम्ही आई बाबा झोपा जरा गाड. आणि आता सलील, जे आपण ठरवलेलं आहे ते तू केलं पाहिजेस पटकन. नाही, आता असं आहे ना की मी एकदम म्हणलंय की मी अनेकांना नाही, सगळ्यांना तुमचं बालपण परत देणार आहे. आणि मी ज्यांचा खूप मोठा फॅन आहे, मासूमपासून ते रंगीलापर्यंत, आणि परीक्षक म्हणूनही फॅन झालेलो आहे, त्या उर्मिलाजींना आज मी त्यांचं बालपण परत देणार आहे. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा दुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा दौड़ा दौड़ा. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. खूप आनंद वाटतोय, कारण माझी आवडती छोटी विद्यार्थिनी, गर्ल्स स्कूल नंबर 2च्या मुख्याध्यापिका आज विद्यार्थिनी आणि मुख्याध्यापिका शेजारी उभं राहिलेलं बघायला इतकं छान वाटतंय. आणि मला असं वाटतं की खूप ग्लॅमरच्या दुनियेमध्ये, प्रसिद्धीच्या दुनियेमध्ये पण शाळेतले हे क्षण आज आम्ही झी मराठी आणि मी तुम्हाला 2 क्षण परत देऊ शकलो. खूप छान वाटतंय. खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या मोठ्या प्रवासामध्ये अनेकानेक शिक्षक येतात, पण खूप कमी असे लोक असतात की खूप कमी असे शिक्षक असतात की जे आपल्या मनावरती सदैव करता छाप सोडू शकतात. वाघबाई खरं तर माझ्या शिक्षिका नव्हत्या, त्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. आणि मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा बाबा त्यांना भेटायला गेले होते, कारण माझे आईवडील अभ्यासाला अतिशय जास्त प्राधान्य देणाऱ्या घरातनं मी आलेली आहे. मी अतिशय चांगल्या स्टुडंट्सपैकी होते, त्यामुळे माझ्या वडिलांना आणि आईला नेहमी असं वाटायचं की पहिला मी अभ्यास संपवावा आणि नंतर मी हे सगळं करावं. आणि बरेच असे शिक्षक होते की ज्यांनी मला फारसं ह्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं नव्हतं, पण मला आजही तो दिवस आठवतोय. आणि माझ्या वडिलांनाही नक्की आठवत असेल जेव्हा ते बाबा वाघबाईंना भेटायला गेले होते आणि त्यांनी सांगितलं की अहो, शिक्षण सगळीच मुलं घेतात, पण तिच्यामध्ये ही कला आहे, ती तिला जोपासू देत. आणि हे एका शिक्षिकेकडनं नाही तर त्या शाळेच्या मुख्याध्यापिकेकडनं येणं ही इतकी मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये माझ्या वडिलांसारख्या आणि माझ्या आईसारख्या लोकांना, की ज्यांना ती त्या क्षणी दृष्टी नव्हती कदाचित की हे काही करता येईल असं. आणि त्यानंतर काही दिवस त्यांच्या मिस्टरांनी सुद्धा मला स्पेशल आउट ऑफ द वे जाऊन गणितामध्ये ट्युशन दिली, आणि जी मला अतिशय मोलाची ठरली, ज्याच्यामुळे मी 86% मार्क्सनी 10वीमध्ये पास झाली. आणि त्यामुळे मी कितीही काहीही या क्षणी बोलले तरी मी कमीच बोलेन त्यांच्याबाबत आणि त्यांच्या मिस्टरांबाबत जे आज नाही आहे तिथे. आणि मला नेहमी असं वाटायचं की कधीतरी मी तुम्हाला येऊन भेटेन. मला असं वाटलं नव्हतं की इथे. त्यामुळे खरोखरच झी TVचे आणि तुमची मी आभारी आहे, आणि कितीही आभार मानेन तेवढे कमी आहे. एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी. मला असं वाटतं की अनेक आपण सुंदर सुंदर सोहळे बघतो, खूप छान क्षण बघतो, पण ह्याच्या इतका सुंदर हळवा क्षण मी स्वतः खूप वर्षांनी बघितला. त्यामुळे ही मधली सुट्टी काय काय घेऊन येणार आहे याची मलाही आता थोडीशी कल्पना आली आणि तुम्हालाही आली असेल. थँक्यू सो मच. तुझ्या या नवीन भूमिकेसाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. वा. मधली सुट्टी.